हॅलो गाईज, आपण या भागामध्ये 4.1 द नाइटिंगल अँड अ नोबलमॅन ही गोष्ट पाहणार आहोत. आता आधी प्रथम नाइटिंगल आणि नोबलमॅनचा अर्थ समजून घेऊया. नाइटिंगल आपल्याला जर इथे या गोष्टीमध्ये दिसत असेल तर बघा, एक पक्षी दिसतो आहे, त्याला नाइटिंगल असं म्हणतात. आपण मराठीत त्याला बुलबुल पक्षी किंवा गाणारा बुलबुल पक्षी असं म्हणू शकतो. आता पुढे आहे तो आहे नोबलमॅन. इथे हातामध्ये केज घेऊन उभा आहे तो नोबलमॅन आहे. नोबलमॅन या शब्दाचा अर्थ श्रीमंत माणूस किंवा चांगल्या घरातला माणूस, कुलीन व्यक्ती, चांगल्या व्यक्तिमत्वाचा, चांगल्या कुळात जन्माला आलेला चांगला माणूस म्हणजे नोबलमॅन. आता आपण गोष्टीकडे वळूया. अ नोबलमॅन इन अ फार वे लँड वन्स कॉट अ नाइटिंगल अँड पुट हिम इन अ केज. एका कुलीन व्यक्तीने दूरच्या देशामधून एक गाणारा बुलबुल पक्षी पकडून केजमध्ये टाकून आणलेला होता. Nobody likes to be shut up in a cage. कुठल्याही पक्षाला केजमध्ये टाकलेलं आवडत नाही. The nightingale began to plead. म्हणून त्या बुलबुल पक्षाने त्याला आर्जव करायला सुरुवात केली, त्याला कळकळीची विनंती करायला सुरुवात केली, त्याला रिक्वेस्ट करायला सुरुवात केली. प्लीज सेट मी फ्री. कृपया मला सोडून दे ना. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. जर का तू मला जाऊन दिलंस तर मी तुला सुखी राहण्याचं गुपित सांगेन, मंत्र सांगेन. द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. नोबलमॅन कसा होता? कुलीन व्यक्ती कशी होती ती? चांगल्या कुळात जन्माला आलेली व्यक्ती कशी होती? रिच होती, श्रीमंत होती, भरपूर पैसे होते, पण तो सुखी नव्हता, तो आनंदी नव्हता. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. त्याला खरंच सुखी राहायचा कानमंत्र हवाच होता. सो ही लेट द बर्ड गो. म्हणून त्याने त्याला सोडून दिलं. लिसन, said the nightingale, this is the secret of happiness. Never cry over spilt milk. त्याच्यावरती तो पक्षी म्हणाला, ऐक, आपल्याला जर का सुखी राहायचं असेल त्याचा कानमंत्र असा आहे, जी काही गोष्ट घडलेली आहे तिच्यावरती रडत बसू नको. नेवर क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क या शब्दाचा अर्थ किंवा क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्कचा अर्थ इथे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क इज अ प्रोवर्ब. ही एक म्हण आहे. और सेइंग इट मीन्स यू शुड नॉट फील अनहॅपी अबाउट अ मिस्टेक और समथिंग बॅड दॅट हॅज हॅपन. तुमची जी काही चूक झालेली आहे त्याच्यावरती रडत बसू नका, किंवा जे काही घडून गेलेलं आहे त्याच्यावरती विचार करण्याची गरज नाही, कारण ते घडून गेलेलं आहे. त्याचे जे काही परिणाम आहेत किंवा जे काही होणार आहे ते आपल्याला फेस करावंच लागणार आहे. मग रडत बसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपल्याला जे काही करायचे त्यासाठी तयार राहायला पाहिजे. हेच त्यांनी इथे त्याला सांगितलेलं आहे की जे काही घडून गेलेलं आहे त्याच्यावरती विचार करत बसू नकोस, त्याच्यावरती रडत बसू नकोस. अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. कुठल्याही शब्दांवरती विश्वास ठेवू नकोस, कोणीही सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नकोस, किंवा आपण एक साध्या शब्दांमध्ये म्हणूया, अफवांवर विश्वास ठेवू नकोस. नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. The nobleman didn't think much of the secret. त्यांनी सांगितलेल्या गुपितावरती अजिबात विचार केला नाही. This is just a silly piece of advice, he exclaimed. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे, येथे नुसते फक्त
मूर्खासारखे सल्ले आहेत. असं होतं का की काही घडून गेल्यानंतर आपण त्याच्यावरती विचार नाही करत, त्याच्यावरती रडत बसत नाही? असं होत नाही. कोणी आपल्याला काही सांगितलं आणि त्याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवायचा. त्याने आपल्याला खरं सांगितलं असेल तर आणि आपण विश्वास नाही ठेवला आणि तसंच वागत राहिलो आणि मग आणखीन काहीतरी भयानक घडलं तर आपण काय करायचं? म्हणजे आपल्या लोकांवरती विश्वास ठेवावाच लागणार, असा तो विचार करायला लागला. The nightingale flew a little higher and said, "Too bad you let me go." आता बुलबुल पक्षी आणखीन वरती उडायला लागला म्हणजे त्याने अगोदर जेव्हा त्याला सुरुवातीला सोडलं त्याच्यामधून केजमधून, त्या पिंजऱ्यामधून, त्यावेळेला काय झालं, बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्या पंखांची फडफड करून उडता येत नव्हतं. पण तो हळूहळू उडण्याचा प्रयत्न करत होता. आता थोडा वेळ गेला त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित पंख हलवायला यायला लागलेले आहेत. मग तो आणखीन वरती उडाला म्हणजे त्याचे हात जिथपर्यंत पोचू शकणार नाही अशा प्रकारे वरती उडायला लागला. तो त्याच्याबरोबर कदाचित चालतो आहे किंवा तिथे आसपास उभा आहे. त्यामुळे तो त्याला म्हणाला, "टू बॅड यू लेट मी गो." खूप वाईट झालं तू मला सोडून दिलंस. "आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स." रेअर म्हणजे दुर्मिळ असे खडे किंवा डायमंड्स, हिरे, माझ्या पंखांमध्ये आहेत. नाव यू वोंट गेट एनी ऑफ देम. आता तुला त्याच्यामधून एक सुद्धा मिळणार नाही, तुला त्याच्यामधून काहीच मिळणार नाही. नाव द नोबलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. आता तो कुलीन माणूस खूपच रागावला आणि दुःखीसुद्धा झाला. "ओ नो, अरे हे मी काय केलं? हाऊ स्टुपिड ऑफ मी. मी किती मूर्ख आहे. यू विकेड बर्ड, यू नास्टी बर्ड." तो त्याला म्हणाला विकेड बर्ड म्हणजे हे दुष्ट पक्षा, नास्टी बर्ड म्हणजे हे ओंगळवाण्या पक्षा. तो त्याला तू वाईट आहेस अशा अर्थाने म्हणण्यासाठी तू त्याला म्हणतो आहे, "यू विकेड बर्ड, यू नास्टी बर्ड, वेट टिल आय कॅच यू अगेन." मी तुला पकडीन. ही बिगॅन टू वेल. असा तो विलाप करू लागला, असा तो ओरडून त्याला सांगायला लागला. "डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड," सेड द नाइटिंगेल. बुलबुल पक्षी म्हणाला, "हे देवा, अजिबात तू नाराज होऊ नकोस. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तू किती दयाळू आहेस म्हणून तू मला जाऊन दिलंस. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. आणि म्हणूनच मी तुला एक चांगला सल्ला देईन. थिंक ओव्हर इट. ह्याच्यावरती नक्की विचार कर. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. मी पहिलं तुला काय सांगितलं? ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती विचार करत बसू नकोस, त्याच्यावरती रडत बसू नकोस. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. तो म्हणाला, काय घडून गेलेलं आहे की आता मी तुझ्यापासून फार लांब गेलो आहे, म्हणून रडत बसू नकोस की अरे आता हा पक्षी माझ्या हातातून सुटला, कारण ते आता घडून गेलेलं आहे. आता काही पुन्हा परत मी तुझ्या हातामध्ये लागत नाही. यू कांट कॅच मी अगेन. तू मला पुन्हा परत पकडू शकत नाहीस. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. मग ह्याच्यावरती तर तू स्वतःला नाराज का करून घेतो आहेस, दुःखी का होत आहेस ह्या गोष्टींवरती. सेकंडली, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. दुसरं मी तुला काय सांगितलं की माझ्या विंग्समध्ये, माझ्या पंखांमध्ये डायमंड्स आहेत, हिरे आहेत. तुला असं वाटतं का माझ्यासारख्या एका साध्या पक्षाकडे डायमंड्स असू शकतील, हिरे असू शकतील? हिरे जरी का आपल्याला कोळशाच्या खाणीमध्ये सापडत असले, कुठलाही पक्षी ते हिरे घेऊन जाऊ शकत असला, तरी जेव्हा त्याला आपण पैलू पाडतो, जेव्हा आपण त्याला
अधिकाधिक चमकदार करण्यासाठी काही गोष्टी करतो आणि त्याच्यानंतरच तो डायमंड जो आहे, तो जो हिरा आहे तो चकाकू लागतो, त्याला किंमत वाढू लागते. असं म्हणतात, जेवढे त्याला पैलू असतील तेवढी त्याची किंमत जास्त होत असते. मग हे माणूसच फक्त करू शकतो, कुठलाही बर्ड हे करू शकत नाही. आणि म्हणून तो त्याला म्हणतो, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला. माझ्यासारख्या साध्या पक्षाकडे दुर्मिळ असे हिरे असतील, दुर्मिळ असे खडे असतील. दोज वर जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइन. हे फक्त आणि फक्त माझे नुसते शब्द होते, ही मी निर्माण केलेली अफवा होती, हे मी नुसतंच तुला म्हणून दाखवलेलं होतं. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. अशा प्रकारच्या शब्दांवरती तू विश्वास ठेवला, ही तुझी चूक आहे. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस अँड बी हॅपी. मी तुला सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेव, मी तुला सांगितलेल्या सल्ल्यांवरती तू विश्वास ठेव आणि सुखी राहा. तर त्याला टाटा बाय बाय केलं, गुड बाय केलं. फेअरवेल म्हणजे इथे अशा प्रकारे की आता पुन्हा परत आपण भेटू नाही शकणार, म्हणून आता तुला या माझ्याकडून राम राम असं त्याने त्याला म्हटलेलं आहे. द नोबलमॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. तो माणूस त्याच्याकडे त्याला उडताना पाहतच राहिला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवतो, चटकन विश्वास ठेवतो आणि गोष्ट आपल्याला तीच गोष्ट सांगत आहे की आपण समोरचा व्यक्ती काय म्हणतो आहे, त्याने सांगितलेली गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी आहे का, किंवा ती व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे का, ह्या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे, असं या पुस्तकातून या गोष्टीतून आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण क्वेश्चन्सकडे वळूया. क्वेश्चन नंबर 1. रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही ही गोष्ट वाचा आणि दिलेलं वाक्य जे आहे ते सत्य आहे की असत्य आहे ते सांगा. नो बर्ड्स लाईक्स टू बी शट अप इन अ केज. कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही. ट्रू. द नोबलमॅन वॉज रिच अँड हॅप्पी. तो जो माणूस होता, कुलीन व्यक्ती होता, श्रीमंत व्यक्ती होता, तो श्रीमंत होता आणि सुखीसुद्धा होता, आनंदीसुद्धा होता. फॉल्स. तो रिच होता, तो श्रीमंत होता, पण तो अनहॅपी होता, तो दुःखी होता. द नोबलमॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. त्या व्यक्तीने त्या पक्षाला सोडलं नाही. फॉल्स. त्या व्यक्तीने त्या पक्षाला सोडलं होतं. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. त्या व्यक्तीने त्यांनी सांगितलेल्या गुपितांवरती अजिबात विचार केला नाही. हे स्टेटमेंट ट्रू आहे सुरुवातीला, पण नंतर तेच स्टेटमेंट फॉल्स होतं आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही या स्टेटमेंट्सला फॉल्स म्हणावं, कारण सुरुवात तरी त्यांनी विश्वास नाही ठेवला, तरी नंतर ज्या वेळेला तो गेल्यानंतर त्याने विचार केला की अरे खरंच ह्याने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी पटण्यासारख्या आहेत. एकदा का आपल्या हातातून एखादी गोष्ट सुटली की आपण पुन्हा परत त्या गोष्टीवरती कितीही विचार केला तरी, किंवा रडलो किंवा काहीही केलं तरी काहीच फायदा होत नाही. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की माझ्या पंखांखाली दुर्मिळ असे डायमंड्स आहेत, हिरे आहेत, आणि आपण त्याच्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि आपलं वाटलं अरे खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. पण असं होऊ शकतं, काय गोष्टीचा आपण विचारच केला नाही. म्हणजे दुसऱ्या माणसाने काहीही सांगितलं तरी आपण विचार करायला पाहिजे, आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे. आणि मग नंतर मात्र त्यांनी सांगितलेली गुपितं लक्षात ठेवली की बाबा मला हे सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मगच पुढची पावलं उचलायची आहेत. ई स्टेटमेंट आहे आपलं. द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. त्याच्या पंखांखाली दुर्मिळ असे खडे होते, हिरे होते. फॉल्स आहे.
The nobleman believed that a nightingale had diamonds. नोबलमॅनला विश्वास झाला त्या बुलबुल पक्षाकडे हिरे आहेत. हे स्टेटमेंट ट्रू आहे सुरुवातीला, पण ज्यावेळेला तो त्याच्या हातामधून सुटून गेला त्यावेळेला त्याला विश्वास झाला की बाबा असू शकत नाहीत. तो काही सांगत होता, अफवा होती. नंतर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, पण सुरुवातीला मात्र जेव्हा ही घटना घडते आहे त्यांनी विश्वास ठेवला नाही ठेवला हे त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. द नोबलमॅन बिलीव्ह दॅट अ नाइटिंगेल हॅड डायमंड्स. त्याच्या पंखांखाली हिरे आहेत ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. द नाइटिंगेल फ्ल्यू अवे. बुलबुल पक्षी तिकडनं उडून गेला, त्याच्या हातातून उडून गेला. ट्रू स्टेटमेंट आहे.